नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। चोरी, धोखाधड़ी, अपहरण, बलात्कार जैसे विभिन्न अपराधों में पुलिस को वांछित एक कुख्यात आरोपी बुल्डाना जिले के शेगांव पुलिस जाल में फंस गया है। नाबालिग लड़की का अपहरण कर पिछले 10 माह से फरार चल रहे आरोपी को शहर में संदिग्ध अवस्था में घूमते हुए अपहृत लड़की सहित हिरासत में लिया गया। शेगांव पुलिस की ये बड़ी कार्यवाही मानी जा रही है। गणेश सखाराम बांगरी, उम्र 36 साल, मालेगांव जिला वाशिम एच श्री। इस कुख्यात आरोपी का नाम खड़की अकोला है और इसने चोरी, धोखाधड़ी, अपहरण, पॉस्को, बलात्कार, मारपीट की वारदातों को अंजाम दिया है। शेगांव से मनोज सनांसे की रिपोर्ट। शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी जेव्हा शेगाव शहरातील पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विसम नामे गणेश सखाराम बांगर राहणार मानेगाव जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यावेळेस त्याच्याकडून माहिती त्याच्याबरोबर जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली। सदर इसमावरती 10 महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे त्या अपहृत मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे। दिग्रस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून त्यांची पोलीस टीम येत आहे, त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर एकूण 13 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्यापैकी सध्या तो 3 पोलीस स्टेशनला हवा आहे। त्यामध्ये रसायनी जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे। तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे 521/18 कलम 221, 222, 224, मंगरुळपीर येथे 33/17 कलम 420, वाशिम शहर येथे 140/17 कलम 420, कारंजा ग्रामीण 201/20 कलम 379 चोरीचा, पुसद येथे 118/2016 कलम 406, मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम येथे 50/2012 420, गंगापूर नाशिक येथे 183/2015, वडगाव यवतमाळ जिल्हा येथे 111/2016 224, नानलपेठ परभणी येथे 18/2017 कलम 406, जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती 475/16 420 गुन्हा आहे। रसायनी रायगड येथे 69/25 आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आता आपल्याला सांगितला 2024 304, नशिराबाद पोलीस स्टेशनला 363। सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून 2दा पळून गेलेला आहे। त्यावरती तेथेही 2 गुन्हे दाखल आहे। असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या। पोस्कोमधील जी अल्पवयीन मुलगी आहे ती ताब्यात आहे का आणि त्याची काय प्रक्रिया आहे? सदर लहान मुलीला आम्ही आमच्या महिला कक्षात ठेवलेले आहे। तिचे आईवडीलही येत आहेत आणि दिग्रस पोलीसही येत आहेत। त्यांच्या ताब्यात लवकरच देण्यात येईल। तिलाही आम्ही सुखरूप सोडवलेले आहे त्याच्या तावडीत। ऐसे खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।